नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत आयटकचे राज्य सचिव तसेच जिल्हाधिकारी सचिव आलेले आहेत। हे आपल्यासोबत मनमोकळेपणाने केलेले कार्य सांगणार। नमस्कार। नमस्कार, मी विठा शामराव पवार। मी 22 वर्षापासून अंगणवाडी सेविका आहे आणि अंगणवाडी सेविका असताना आम्ही खूप कार्य करतो। लहान मुलांना त्यांचं पोषण, सर्वांगीण विकास यासाठी आमचं नेमणूक झालेली आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करतो। परंतु सरकार जो 1975 पासून अंगणवाड्या सुरू झाल्या तरी आमचा मानधन हा 10,000 आहे। आता मागच्या वर्षी 2023 मध्ये 1500 रुपये सरकारने वाढ केली होती, परंतु सरकारला आमची जास्त मागणी होती तर तरी सरकारने 1500 रुपये वाढ केली आणि म्हटलं की नंतर बघतो। पण आता जेव्हा आम्ही संपावर गेलो आहोत तेव्हा सरकार म्हणते की मी तुमची आताच मानधन वाढ केले आहे तर मानधन वाढ करणार नाही। आम्ही 4 डिसेंबर पासून संपावर आहोत। आजचा 34वा दिवस आहे आमचा संपावर जाण्याचा, पण तरीही सरकार आमच्या मागण्याला स्वीकारत नाहीये आणि मानधन वाढ करणारच नाही असे ते ठाम मत ते दाखवत आहेत। आणि जर आता आमच्या मीटिंग झाल्या आहेत, मीटिंग मध्ये सरकार जो पेन्शन योजना आहे, आज पेन्शन खूप महत्वाची आहे कारण की पेन्शन असली तर आमचे मुलं बाळ आम्हाला सांभाळतील, त्यासाठी सरकार एग्री आहे आणि पेन्शन लागू करण्यासाठी जेव्हापर्यंत लागू करणार असं म्हणतात। परंतु जसं आता आशा वर्करांचा संप झाला होता त्यांना 15,000 रुपये असं मानधन देऊ आम्ही असे घोषित केलं होतं, तसंही आम्हाला पेन्शन देऊ असं घोषित करून राहिले। परंतु आमची संघटना कृती समिती आहे महाराष्ट्रामध्ये, तर कृती समितीचं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत आम्हाला पत्र देत नाही, आशा वर्करांना हमी दिली आणि त्यांना मोर्चावरून स्थगिती घ्यायला लावली, परंतु आणि आतापर्यंत त्यांचा GR काढला नाही। तसंच आमच्या सोबत नाही झाल्या पाहिजे म्हणून आम्हाला सरकार मान्य करून राहिले की मी पेन्शन देतो, पण परंतु जेव्हापर्यंत ती पत्र काढणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आपला संप मागे घेणार नाही आहे। आमचा संप चालू आहे, 34वा दिवस आहे। धन्यवाद। मनमोकळेपणाने विठा पवार यांनी आपले केलेले कार्य तसेच त्यांच्या जे होता त्या आंदोलनामध्ये कार्य ते सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।